आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे मार्च 2024 या महिन्यासाठी तूळ राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे। तूळ राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो तक्रारी तब्येतीच्या छोट्या मोठ्या असू शकतात। त्यात ॲलर्जी संबंधी काही त्रास असणे किंवा एखाद्या गोष्टीपासून आपल्याला ॲलर्जी जी आहे ते माहीत नसणे आणि त्यामुळे त्रास होणे अशा गोष्टींचा अंतर्भाव आहे। तर तुम्हाला जर माहिती असेल की एखादी गोष्ट आपल्याला चालत नाही खाण्यात किंवा कुठे अन्य बाहेरच्या बाजूने सुद्धा शरीराला लावलेली, तर त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याचं काही विनाकारण तुम्हाला त्रास होणार नाही। तूळ राशींच्या व्यक्तींना प्रकृतीबद्दल अशा गोष्टी म्हणजे ॲलर्जी टाईप जो त्रास आहे तो सोडला तर अन्य काही त्रास मात्र प्रकृतीबद्दल दिसून येत नाही। कौटुंबिक बाबतीत काही घरामध्ये वादविवादाचे प्रसंग उद्भवतील, त्यावेळेला ते आपला टाळण्याकडे कल असू द्या किंवा वाद विकोपाला जाणार नाहीत याची आपण अवश्य काळजी घ्या आणि त्यातलं नेमकं कारण शोधून त्याच्यावर इलाज करा, म्हणजे याचा खूप काही मोठा परिणाम तुमच्या कुटुंबावर होणार नाही। कारण यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता हे कारण असू शकतं, म्हणजे आपल्या पूर्वजांची प्रॉपर्टी असा मुद्दा असून त्यावरून काहीतरी वादविवाद निघू शकतात किंवा उफाळू शकतात। तर त्याबद्दल आपण काळजी घ्यावी किंवा तशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा। नेमकं त्याच्यावर सोल्युशन काय आहे ते बघावं। तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या उद्योगात म्हणजे कामात चढ उतार तीव्रतेने राहतील। जरी तीव्रतेने राहिले तरी सुद्धा तुमचं मन तुम्ही खंबीर ठेवा आणि जसा समय म्हणजे परिस्थिती येईल तसं ते काम तुम्ही करत जा। त्याचा लॉंग टर्ममध्ये तुम्हाला काही नुकसान होणार नाही। आज केलेल्या कामाचं नंतर फळ असंही बऱ्याच वेळा होतं, म्हणून तसं झालं तरी काही हरकत नाही। फळ मिळणं हे महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला मिळेल अशी खात्री आहे, म्हणून तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि आपलं कर्म करत राहा। तूळ राशींच्या व्यक्तींना मी हे सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे, कारण मुलांचा अभ्यास जेवढा हवा तेवढा होत नाही किंवा त्यांची एकाग्रता जशी अभ्यासात असायला हवी तशी होत नाही आहे। त्याचं नेमकं कारण जाणून घ्या। कदाचित आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्त ते गुरफटलेले असू शकतात, असाही एक मुद्दा ह्याच्यात दिसून येतोय। ते नेमकं कारण शोधा आणि त्यातून त्या मुलांना बाहेर काढा की जेणेकरून तुम्हाला त्या मुलांचं नुकसान बघावं लागणार नाही। तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की मुलं कधीकधी परीक्षा देऊन आल्यावर किंवा आपला पेपर लिहून आल्यावर जे काही सांगतात त्याच्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवू नका, कारण कधीकधी त्यांना परिणामाची नीट कल्पना नसते। म्हणून प्रत्यक्ष रिझल्ट येईपर्यंत त्यांनी काहीही जरी सांगितलं पेपर सोडून आल्यावर तरी ते फक्त ऐका, त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ नका, कारण त्यामुळे त्यांचं मन खट्टू होऊ शकतं किंवा ते नाराज होऊ शकतात किंवा त्यांच्या मानसिक अवस्थेमध्ये थोडा संभ्रम निर्माण होऊ शकतो। म्हणून आपण त्याच्यावर काही टिप्पणी करू नका, ते फक्त ऐका असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन। तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कुटुंबासहित काही खर्च तुम्हाला करावा लागेल, म्हणजे कौटुंबिक डिमांड किंवा घरातल्या व्यक्तींचे डिमांड असे जे काही असतील ते तुम्हाला पूर्ण करावे लागतील। त्यासाठी थोडा खर्चही होईल, पण तो तुम्हाला करायला लागेल, कारण कुटुंबासाठी खर्च येतो तो नाही म्हणू शकत नाही, पण तो करा। त्याचा खरोखर त्यांना उपयोग होतोय का नाही होतोय याच्यावरनं डिबेट करू नका किंवा वाद घालू नका। विवाहेच्छुक जे मुलं मुली आहेत त्यांनी या बाबतीत आपल्या विवाहाच्या बाबतीत काही गोष्टी आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना सांगायला या महिन्यात हरकत नाही। मुहूर्त काढणे किंवा अन्य काही गोष्टी आहेत, हॉल फिक्स करणे वगैरे, या गोष्टींकडे
थोडं असं आता लक्ष असू द्या आणि त्या बाबतीत पुढे पुढे चला, म्हणजे या गोष्टीला थोडी गती देण्याची तुम्हाला गरज दिसते आहे. कारण तुम्ही जर त्यामध्ये इंटरेस्ट नाही दाखवला तर त्या गोष्टी मागेच राहतील आणि आपल्याला अपेक्षित काळ निघून जाईल. असं होता कामा नये. म्हणून ज्यांचे व्यवहार ठरलेले आहेत त्यांनी त्याला थोडी गती द्या आणि पुढची कामं करायला लागा, म्हणजे ज्या गोष्टी वेळेत होतील. धार्मिक बाबतीत तुम्ही म्हणाल तर तुमचं नामस्मरण साधना तुमची जी आहे ती सध्या योग्य रीतीने चालू आहे. त्याला कोणी ॲप्रिशिएट करो अगर न करो, पण त्यात तुम्हाला आत्मसमाधान आहे. त्या समाधानाचा आनंद एक वेगळा आहे, तो तुम्हाला मिळतो आहे आणि त्यामध्ये तुम्ही तल्लीन व्हा, असंच मी तुम्हाला सल्ला या ठिकाणी देईन. कोर्ट कचेरी किंवा आद्य गोष्टीमध्ये तुम्हाला या महिन्यात यश मिळणार नाही, त्यामुळे नाउमेद होऊ नका. काही गोष्टी प्रलंबित झाल्या, प्रोलॉंग झाल्या तरीसुद्धा फारसं काही मनावर घेऊ नका. त्या पुढे तुम्हाला उपयुक्त आणि तुमच्या बाजूने निकाल देणारे ठरू शकतात. म्हणजे सध्याच्या निकालावर तुमचा मूड किंवा असं काही फ्लक्च्युएट होऊन देऊ नका. जे काही निर्णय आलेले आहेत ते शिरोधार्य माना आणि पुढे वाटचाल करा. त्या तुमच्या बाजूने आहेत की नाही याच्याबद्दल जास्त विचार करू नका, कारण त्या तुमच्याच बाजूने आहेत असं मला या ठिकाणी सांगता येत नाही आहे, कारण अनुकूल परिस्थिती त्या दृष्टीने नाही आहे. म्हणून खूप काही खट्टू होऊ नका त्या कारणाने, असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. कुटुंबामध्ये जर कोणी गर्भवती स्त्रिया वगैरे अशा असतील तर त्यांना मी असा सल्ला घेईन की डॉक्टरांकडे जाऊन वेळच्या वेळी जी टेस्ट वगैरे असतात त्या करून घ्या. कारण काही वेळेला ती जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये इतके फास्ट बदल घडत असतात की ज्यामुळे आपलं जर भान नसेल तर त्याकडे आपल्याला नीट लक्षात येत नाही. म्हणून डॉक्टरांनी दिलेली जी टेस्टची वेळ आहे किंवा जो दिवस आहे तो शक्यतो चुकवू नका. वेळच्या वेळी त्यांचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं पुढचं जे प्रगती आहे त्या प्रगतीचा मार्ग ठरवा. हे होतं तूळ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.